नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर विद्यापीठाने जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा गुणवत्ता वाढविला. राज्यपाल रमेश बैस यांनी काढले गौरवोद्गार. सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन 12वी बोर्ड परीक्षेला झाली सुरुवात. कॉपीमुक्त परीक्षेवर शिक्षण विभागाचे लक्ष. कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा. शहराच्या विकासासाठी 1157.22 कोटीच्या अंदाजपत्रकास अखेर महापालिका आयुक्त शीतल दिघेंनी दिली मान्यता. स्थायी समितीने लेखा शीर्षांतर्गत केले काही किरकोळ फेरबदल. आणि पुणे ते सोलापूर महामार्गावरील देवळी पाटीजवळ ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी. सुमारे 6 कोटी 2 लाख किमतीचा एमडी अंमली पदार्थांचा साठा केला जप्त. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने गेल्या 2 दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गार महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी दीक्षांत सोहळ्यात काढले. संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा सोलापूरच्या हुतात्मा नगरीत निर्माण झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने गेल्या 2 दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गार महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी काढले. याचबरोबर पुढील 10 वर्षांच्या कार्यकाळात सोलापूर विद्यापीठाने प्रगती साधून देशातील पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले. बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन पद्धतीने महामहिम राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे जोडले होते. यावेळी ते बोलत होते. दीक्षांत मंडपात पार पडलेल्या प्रत्यक्ष समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात निवृत्त प्राध्यापक पद्मविभूषण प्राध्यापक MM शर्मा, सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींची उपस्थिती होती. राज्यपाल बैस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी आहे. बहुभाषिक शहर असलेल्या या नगरीने मोठे समाजसेवक, कलावंत, राजकारणी, उद्योजक घडवले. सोलापूरचे सुपुत्र असलेले दिवंगत डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये आरोग्य सेवा देऊन देशाची मान उंचावली. अशा या शहरातील विद्यापीठातून आज विद्यार्थ्यांनी विविध पदव्या संपादन केल्या याचा मला आनंद होत आहे. आता विद्यार्थ्यांनी समाज व देशासाठी काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत संकल्प केलेल्या विकसित भारतासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मैं आपके माता पिता और अभिभावकों को भी बधाई देता हूं, जिन्होंने जीवन के हर मोड़ पर आपका साथ दिया है और आपकी सफलता में निर्णायक भूमिका निभाई है. मैं अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय के प्राध्यापकों और यहाँ की पूरी टीम को बधाई देता हूँ, जिनकी कड़ी मेहनत के फलस्वरूप आज आप अपने लक्ष्य को हासिल कर पाए हैं. आज आप सबको विश्वविद्यालय के कर्मचारियों और उन सभी लोगों के प्रति भी आभार व्यक्त करना चाहिए, जिन्होंने आपके लक्ष्य को प्राप्त करने में आपकी मदद की. 20 वर्ष पूर्व केवल एक जिले के लिए इस सोलापुर जैसे ऐतिहासिक नगरी में विश्वविद्यालय की स्थापना की गई. विगत 2 दशकों में विश्वविद्यालय ने सोलापुर जिले के याचबरोबर वस्त्रोद्योगाची नगरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर नेण्यासाठी विद्यापीठाने वस्त्रोद्योगाचे स्किल कोर्सेस सुरू करावेत आणि यासाठी शासनाच्या स्किल संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्याचे आवाहनही राज्यपाल बैस यांनी केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या विकासासाठी निश्चितच चांगले योगदान देणार असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान पद्मविभूषण प्राध्यापक शर्मा म्हणाले, that we do some fundamental work in anthropology, because
The tribal world of India is very big, and the tribes in different parts of the country have very distinctive features, and research in these areas. Then languages must, it's a pity that in state of Maharashtra, we are not having truly outstanding departments of Marathi, including in Bombay. It's high time that we have some outstanding work in Marathi language. And some time ago, when I had privilege of addressing Kolhapur University, I found more persons were getting PhD in Hindi than in Marathi. And I made a remark to then Vice Chancellor Salunke that how come you are not promoting Marathi in the Marathi land? विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा. विद्यापीठ लहान असूनही आज 46 संशोधकांनी विविध विषयांमध्ये संशोधन केले ही चांगली गोष्ट आहे. बेसिक सायन्समध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन करावे जे समाजाला उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे वर्ग कधी चुकवू नये. शिक्षकांनी चांगले शिक्षण देणे आणि संशोधनावर भर देणे महत्त्वाचे आहे. मानवोपयोगी संशोधन, उदाहरणार्थ मोबाईल, कोविड वॅक्सिन असे समाजोपयोगी संशोधन करावे. शिक्षक म्हणून ज्ञानयोगी आणि कर्मयोगी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे, ती जपावी. आपल्या मातृभाषा मराठीवर सर्वांनी प्रेम करावे. महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघटना मजबूत करणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करून विद्यापीठाने गतवर्षात शिक्षण, संशोधन, कला, क्रीडा, कौशल्य विकास आणि उद्योजकता निर्मिती या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले. आगामी वर्षात देखील सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक असे ज्ञानदानाचे कार्य करत यशाची नवी शिखरे विद्यापीठ नक्कीच गाठेल असा विश्वास व्यक्त केला. प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला 100 कोटींचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी व्यक्त केला. या समारंभात एकूण 9,943 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याचबरोबर 46 संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघाली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली व प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केले. एसोसिएशन विथ स्वावलंबी भारत अभियान वेस्ट महाराष्ट्र, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुणे, विद्यापीठामध्ये पुडा असोसिएशन व्याख्यानमाला, अनंत अँड लता दाबसेटवर व्याख्यानमाला, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला आणि कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाला याचे आयोजन करण्यात आले. गतवर्षी डॉक्टर राजश्री मोरवंचीकर यांचे राधालक्ष्मी मोरवंचीकर स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी 2 लाख रुपयाची राशी देणगी म्हणून विद्यापीठात जमा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर हॅज पॅक्ड द 3rd पोझिशन इन जनरल चॅम्पियनशिप ऑफ स्टेट लेवल उत्कर्ष महोत्सव. NSS डिपार्टमेंट हॅज ऑर्गनाइज्ड स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल. 12वी बोर्ड परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. यावेळी शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला केंद्रावर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. नववधूने हळदीच्या अंगाने परीक्षा केंद्र गाठल्याचे दिसून आले. राज्य सरकारच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वी बोर्ड परीक्षा बुधवारपासून सोलापूर शहर जिल्ह्यात सुरू झाली. शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिक्षण विभाग यांनी तयार केली होती. त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी 10 वाजता शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला या केंद्रावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बोर्डाच्या आदर्श नियमावलीप्रमाणे आपली तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. त्याला प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांनी देऊन सहकार्य करायचं आहे. प्रकारचं सुंदर या केंद्रावरचं वातावरण अशा शिवाय इतर तुम्हालाही प्रवेश नाहीये. तरी कृपया आपण आपल्या पाल्यात त्यानंतर विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी करण्यात आली. कॉपीमुक्त परीक्षा या अनुषंगाने सदरची तपासणी करण्यात आली.
दरम्यान प्रशालेच्या विद्यार्थिनीने हळदीच्या अंगाने परीक्षा केंद्रावर प्रवेश करत इंग्रजी पेपर दिल्याचे दिसून आले. यावेळी विद्यार्थिनीने शिक्षकांचे चरण स्पर्श केला. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थिनीला आशीर्वाद दिले. दरम्यान काही विद्यार्थिनींनी हॉल तिकीट विसरल्याने त्यांच्या पालकांनी वेळेत हॉल तिकीट आणून दिल्याने विद्यार्थिनीने सुटकेचा निश्वास सोडला आणि पळत जाऊन केंद्र गाठले. काही कारणास्तव उशिरा दाखल झालेल्या विद्यार्थिनींना देखील यावेळी प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत बेस्ट ऑफ लक दिले, तर काही विद्यार्थिनींनी परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत नोट्स पाहिल्याचे दिसून आले. सारे वातावरण आनंदमय दिसून आले. परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रकाश कांबळे, प्राचार्य हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय. HSC परीक्षेसाठी बोर्डाच्या नियमानुसार आपण सर्व व्यवस्था केलेली आहे. कॉपीमुक्त परीक्षा होईल याच्यासाठी सर्व पर्यवेक्षकांना सूचना दिलेल्या आहेत आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना म्हणजे आनंददायी वातावरण परीक्षेसाठी राहील असं वातावरण निर्मिती प्रशालेमध्ये केलेली आहे. सर, बैठक व्यवस्था कसं करण्यात आली? बैठक व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये बोर्डाच्या नियमाप्रमाणे 25 विद्यार्थी केले आहेत. एकूण 737 विद्यार्थी या केंद्रावरती प्रविष्ट आहेत. पालकांना काय सांगाल? तर पालकांना आवाहन आहे की या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती तुमच्या मुलाची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संपूर्णपणे केंद्राने घेतलेली आहे आणि माननीय बोर्डाच्या आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या सूचनानुसार त्यांनी ते गाईडलाईन दिलेले आहेत. तर त्या गाईडलाईननुसार आम्ही या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात. विद्यार्थ्यांचं स्वागत कसं केलं आहे? विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन मुला-मुलींचं स्वागत केलेलं आहे. वर्गात जाताना त्यांची तपासणी केलेली आहे. कुठलंही कागद सदृश्य कॉपी सदृश्य वस्तू त्याच्याजवळ राहू नये याची दक्षता तपासणी करूनच सोडलेलं आहे. मुलींना तपासणी करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. 10वी-12वीच्या परीक्षेदरम्यान केंद्रावर कॉपी प्रकार आढळून आल्यास त्या शाळेवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिला. 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन अतिकडक पावले उचलणार असून परीक्षेदरम्यान केंद्रांवर कॉपी प्रकार आढळून आल्यास त्या शाळेवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला. नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर. माझ्यासोबत CO जिल्हा परिषद मनीषा वाडे मॅम आणि श्री सरदेश पांडे साहेब SP सोलापूर पण आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की 1 मार्च पासून 26 मार्चपर्यंत 10वीच्या परीक्षा आहे, 10वी बोर्डच्या परीक्षा आहे आणि तसेच 21 फरवरी म्हणजे उद्यापासून 19 मार्चपर्यंत 12वी बोर्डच्या परीक्षा आहे. शासनचा असा आदेश आहे, त्या शासन निर्णय पण याबद्दल काढला आहे की जी पूर्ण परीक्षा आहे ते कॉपीमुक्त वातावरणामध्ये झाला पाहिजे. त्यासाठी मी SP साहेब CO मॅडमनी बरीच तयारी केली आहे. आमची 14 फरवरीला आमची एक संयुक्त बैठक झाली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदचे सगळे HOD, राज्य महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, ते सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली होती. तसेच 17 फरवरीला सर्व प्रांत तहसीलदार, SDPOs आणि PSच्या सोबत आम्ही एक VC घेतली होती. त्यामध्ये आम्ही त्यांना सर्व आदेश दिले होते की हा जो पूर्ण परीक्षा आहे तो कसा आम्हाला कसा कॉपीमुक्त वातावरणामध्ये कसा आम्हाला रवायचे आहे. त्याप्रमाणे यावेळी कुठल्याही प्रकारच्या चिटिंग किंवा आपली घटना नाही झाली पाहिजे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषद प्रशासकीय कारवाई करेल आणि पोलीस प्रशासन फौजदारी कारवाई करेल असेही आशीर्वाद यांनी सांगितले. इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यानंतर 10वीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. 10वीसाठी एकूण 182 केंद्रांमधून 65,749 विद्यार्थी आणि 12वीसाठी एकूण 118 केंद्रांमधून 55,541 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. जिल्हा स्तरावर एकूण 18 भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे अधीनस्थ स्वतंत्र भरारी पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक योजना, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक 2, प्राचार्य डाएट, प्रशासन अधिकारी मनपा सोलापूर यांचे अधीनस्थ स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. स्थायी समितीने लेखा शीर्षांतर्गत काही किरकोळ फेरबदलासह आयुक्त यांनी सादर केलेल्या एकूण रकमेमध्ये कोणतेही बदल न करता 1,157.22 कोटीच्या अंदाजपत्रकास महापालिका प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली उगले यांनी अंतिम मान्यता दिली. सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2024-25च्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास
स्थायी समितीने लेखा शीर्षांतर्गत काही किरकोळ फेरबदलासह आयुक्तांनी सादर केलेल्या एकूण रकमेमध्ये कोणतेही बदल न करता 1157.22 कोटींच्या अंदाजपत्रकास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी अंतिम मान्यता दिली. सोलापूर महापालिका प्रशासकीय उपसमितीची सभा पार पडली. यावेळी प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली उगले यांनी अंदाजपत्रकास मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, विद्यापोळ, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य लेखा वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी, नगर अभियंता सारिका अकुलवार, आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्यासह विभाग प्रमुख, झोन अधिकारी उपस्थित होते. आयुक्त शीतल तेली उगले यांनी सन 2024-25च्या 1157 कोटी 22 लाख रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केले. स्थायी समितीने लेखा शीर्षांतर्गत काही किरकोळ फेरबदलासह आयुक्तांनी सादर केलेल्या एकूण रकमेमध्ये कोणतेही बदल न करता 1157.22 कोटींच्या अंदाजपत्रकास 20 फेब्रुवारी रोजी मान्यता देऊन मनपा सभेच्या मंजुरीसाठी शिफारस करत त्यास अंतिम मान्यता दिली. सोलापूर महानगरपालिकेचे सन 2023-24च्या सुधारित व 2024-25चे नियमित अंदाजपत्रक हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 95 अन्वये स्थायी समितीकडे मंजुरीसाठी त्यानंतर सर्वसाधारण सभेकडे मान्यतेस्तव शिफारस करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले होते. सन 2024-25च्या अंदाजपत्रकात मनपा उत्पन्न व खर्च 710 कोटी 72 लाख रुपये, शासन अनुदान 369 कोटी 71 लाख रुपये, कर्ज 76 कोटी 80 लाख रुपये याप्रमाणे सादर करण्यात आले होते. आयुक्तांनी एकूण 1157 कोटी 22 लाखांच्या सन 2024-25च्या अंदाजपत्रकास 20 फेब्रुवारी 2024 रोजी स्थायी समितीने लेखा शीर्षांतर्गत काही किरकोळ फेरबदलासह आयुक्तांनी सादर केलेल्या रकमेत कोणतेही बदल न करता 1157 कोटी 22 लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन मनपा सभेच्या मंजुरीसाठी शिफारस केली व त्यास महापालिका प्रशासक तथा आयुक्तांनी अंतिम मान्यता दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील अनधिकृत गाळे काढण्यासाठी पालिका प्रशासनाला आदेश दिल्यानंतर मराठा मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात आलेले सर्व अनधिकृत गाळे येत्या आठवडाभरात काढून घेण्याचे नोटीस पालिका प्रशासनाने लावले आहेत. हरिभाई देवकरण प्रशाले शेजारील गावडे मंगल कार्यालय मराठा मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात आलेले सर्व 15 अनधिकृत गाळे आठवडाभरात काढून घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. चौपाटी येथील पावभाजी सेंटर भेळ विक्रेते यांच्यासाठी हे गाळे बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई करत गाळ्यांवर नोटिसा चिटकवल्याचे दिसत आहे. व्यसनमुक्त पिढी आणि मुली वाचवा मुली शिकवा असा सामाजिक संदेश देत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील भारूड सम्राट ह.भ.प. महादेव महाराज शेंडे यांनी सोंगी भारुडाच्या माध्यमातून प्रेक्षकांना साथ घातली. गवळी वस्ती दमाणीनगर येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी हरिभक्त पारायण महादेव महाराज शेंडे यांच्या सोंगी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोंगी भारुडाच्या माध्यमातून महादेव महाराज शेंडे यांनी सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या विषयांना उजाळा देत मुली वाचवा मुली शिकवा तसेच व्यसनमुक्त पिढी होणे काळाची गरज असल्याचे सांगत घराघरात सुख आणि शांती नांदायची असेल तर माणसाने माणसाशी संवाद ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. आज माणूस पैसा असून सुद्धा चिंतेत आहे. अशा परिस्थितीत माणसाने आपल्या जीवनात पैशापेक्षा पुढे जाऊन आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंदी राहण्यासाठी माणसाने आपले जीवन सुखकर केले पाहिजे. त्यातच त्याला समाधान मिळते असेही महादेव महाराज शेंडे म्हणाले. सुरुवातीला महादेव महाराजांनी गणगवळण म्हटले आणि त्यानंतर बये तुला बुरगुंडा होईल असे सोंगी भारुडाच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला. जागा जमीन जुमला पैसा असून सुद्धा आज माणसे एकमेकांशी संवाद साधत नाहीत. अनेक गोष्टीत लोकांना हव्यास वाढत चालला आहे. त्यासाठी माणसाने संप्रदायाकडे वळले पाहिजे. भारुडाच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक संदेश देण्याचे काम होत असल्याचेही शेंडे महाराजांनी बोलताना सांगितले. सोंगी भारूड सुरू होण्याच्या पूर्वी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, रवींद्र पाटील आणि देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली आणि भारुडाला प्रारंभ झाला. महादेव महाराज शेंडे यांचे भारूड सुरू असताना सर्वांच्या डोळ्यासमोर परंतु कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने अंगावरील एक एक साड्या बदलण्याचे कसब करून दाखवत सर्वांची मने जिंकली.
उपस्थितांनी सुद्धा शेंडे महाराजांच्या भारुडाला भरभरून दाद दिली. यावेळी अनिकेत महाराज शेंडे, भीमराव गोरड, दीपक पवार, अण्णा महाराज केंगार यांनी सोंगी भारुडाला साथ संगत केली. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय घुले, उत्सव अध्यक्ष सुदर्शन कवठेकर, शंकर घुले, बजरंग घुले, जगन्नाथ चव्हाण, भैया शिंदे, आनंद सुरवसे, मोहन चटके, अजय घुले, प्रवीण पाटील, अक्षय जगताप, रोहित घुले, ऋत्विक सुरवसे, संभाजी घुले, सतीश पोळ, प्रशांत घुले, अमोल कामाने, राजेश पुकाळे यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाना 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 मुळे सरोदरे काना माझ्या मुला तुझ्यासाठी 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 आले बना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आज बेसराने पिक्चर जाऊन तुमचं आमचं जमलं. बुरगुंडा होत मला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल हा तुला होईल वाडगे माय ऐसाचे म्हणून सांगितला संती जे जे कार्य केला एका जनार्दने आनंद झाला माझा गुरुकुल देखोने माय भक्त पुंडलिक गुरुकुला देखोने विठेवरी समचरण ठेवणे बघता लागे अवधोने कटी उभी राहिले से माहे. ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्ट्यावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 2,08,000 रुपये किमतीचे 64,000 लिटर गूळ मिश्रित रसायन 20 प्लॅस्टिक बॅरेलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्या कार्यालयाकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली 17 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील सालकी वेअर हाऊसच्या पूर्व बाजूस असलेल्या चिलारीच्या झाडाझुडपांच्या आडोशाला चोरून अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापे मारून कारवाई केली. चोरून अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्ट्यांवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 2,08,000 रुपये किमतीचे 6,400 लिटर गुळ मिश्रित रसायन 20 प्लास्टिक बॅरेलमध्ये ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य यासह अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लास्टिक बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. दरम्यान अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एकूण 3 इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ अन्वये 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांच्याकडून होत आहे. यापूर्वी देखील सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून कारवाई करून संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाचा गुन्हेगारी अभिलेख पडताळून त्याच्याविरुद्ध हद्दपारीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम चालू असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी सांगितले. सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे.
पुणे ते सोलापूर महामार्गावरील देवडी पाटी येथे हॉटेल श्री साई समोरील मोकळ्या जागेत आरोपीला अटक करत सुमारे 6 कोटी 2 लाख किमतीचा मेफेड्रॉन एमडी नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील पुणे ते सोलापूर महामार्गावरील देवडी पाटी येथे हॉटेल श्री साई समोरील मोकळ्या जागेत यातील अटक आरोपी यांच्या ताब्यात 3.010 किलोग्रॅम वजनाचे 6 कोटी 2 लाख रुपये किमतीचा मेफेड्रॉन एमडी नावाचा अंमली पदार्थ वाहतूक करत असताना छापा कारवाई दरम्यान मिळून आला आहे. नमूद कारवाईबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 क 22 क 29 प्रमाणे 18 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरेश राऊत पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे हे करत आहेत. नमूद गुन्ह्यात आरोपीत यांच्या ताब्यात मेफेड्रॉन एमडी नावाचा अंमली पदार्थ वाणिज्य प्रमाणात मिळून आला आहे. सदर गुन्हा हा अंमली पदार्थांशी संबंधित असल्याने पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन नमूद गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्याशी संबंधित सर्व आरोपितांना अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व मोहोळ पोलीस ठाणे यांना आदेशित केले होते. यातील आरोपित हे चंद्रमोळी एमआयडीसी व चिंचोळी एमआयडीसी येथील कारखान्यात मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ तयार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. नमूद कारखान्यांवर छापे घालून ते सील करण्यात आले आहेत. नमूद गुन्ह्यातील आरोपित हे परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील असून ते आपले वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत होते. स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण मोहोळ पोलीस ठाण्याच्या पथकाने यातील आरोपितांचा प्रयागराज उत्तर प्रदेश, रिवा मध्य प्रदेश, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, तेलंगणा तसेच गुवाहाटी आसाम या ठिकाणी जाऊन शोध घेतला आहे. स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे त्यांच्या पथकाने यातील आरोपी उत्तर प्रदेश येथील चित्रकूट जिल्ह्यातील बरगड येथून तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी कर्नाटक येथील बिदर जिल्ह्यातून आरोपींचा शोध घेऊन तसेच पोलीस उपनिरीक्षक अमित करपे मंद्रुप पोलीस ठाणे यांनी तेलंगणा येथील जहिराबाद येथून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी यांच्याकडून आतापर्यंत 8,82,99,204 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ तसेच अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने, आरोपीचे मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले. नमूद गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान या भागातील अशा प्रकारच्या गुन्ह्याचा मुख्य ऑपरेटर असून याच भागात तो आपले अस्तित्व लपवून राहत होता तसेच आपली राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता. नमूद गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा कलबुर्गी, कर्नाटक येथे येणार असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. नमूद माहितीच्या आधारे कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने कलबुर्गी येथील लुंबिनी ग्रँड हॉटेल कलबुर्गी येथे सापळा रचून शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. सदर आरोपीत याच्याकडे तपास केला असता त्याने अन्य पाहिजे आरोपीत यांची माहिती दिल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने हैदराबाद येथून ताब्यात घेतले. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार याचे राज्य व आंतरराज्य गुन्हे अभिलेख तपासणी करता त्याच्यावर NDPS ऍक्ट 1985च्या विविध कलमान्वये सन 2010 पासून ते अद्यापपर्यंत महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यात खालीलप्रमाणे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जीवाची वाडी येथे स्वर्गीय बाबूराव तोंडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त केशव महाराज शास्त्री यांचे कीर्तन संपन्न झाले. जीवाची वाडी येथे स्वर्गवासी बाबूराव तोंडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त केशव महाराज शास्त्री यांचे कीर्तन संपन्न झाले. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे 21 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण केशव महाराज शास्त्री टाकळीकर यांचे कीर्तन स्वर्गवासी बाबूराव राजाराम तोंडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित करून सकाळी 11 ते 1 या वेळेत संपन्न झाले. कीर्तन सेवेसाठी स्वामी काज गुरुभक्ती पित्र प्रवचन सेवापती कीर्तन विष्णूची महापूजा सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुखे तुका म्हणे नित्य फळा या कीर्तनाचे आयोजन कैलासवासी बाबूराव तोंडे यांचे तिन्ही पुत्र तुळशीराम तोंडे, शिवाजी तोंडे, डॉ. चंद्रकांत तोंडे यांनी केले. केशव महाराजांनी वडिलांचा आदर्श मुलाने कसा ठेवावा असे अनेक प्रकारचे विविध दृष्टांत देत कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसादाची पंगत झाली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिणपीठ नाणीज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप सांप्रदाय सेवा समिती मुखेड व बारहाळीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिणपीठ नाणीज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप सांप्रदाय सेवा समिती मुखेड व बाराळीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल 225 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात मोठा सहभाग नोंदवला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिणपीठ नाणीजच्या प्रेरणेने दरवर्षी अनेक राज्यात शिबिरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने 10 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बाराळी तालुका मुखेड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून राजन देशपांडे, चंद्रशेखर देशमुख, अरुण महाजन, नीम वडगावकर, पांडुरंग महाजन, बालाजी पाटील सखनूर, हनुमंत वाडीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, सतीश महाजन, व्यंकट पाटील उमाटे, जिल्हा निरीक्षक काकासाहेब वनारसे, सचिव संभाजी पाटील, प्रसिद्धी प्रमुख भारत रामपणवाड, शांभाऊ नागलगावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या परिसरातील 225 रक्तदात्यांनी धार्मिक व सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवत रक्तदान केले. नांदेड येथील 3 रक्तपेढ्यांनी परिश्रम घेऊन रक्त संकलन करण्यासाठी परिश्रम घेतले. यामध्ये नांदेड ब्लड बँक नांदेड येथील जनसंपर्क अधिकारी प्रदीप कुमार कांबळे, पर्यवेक्षक रवी श्रिंगले, व्यवस्थापक प्रदीप शिरसाट, तंत्रज्ञ प्रेम जोगदन, जिजाई ब्लड सेंटर नांदेड येथील संचालक सूरज पाटील, तंत्रज्ञ गंगाधर पवार, तंत्रज्ञ प्रकाश हलगे तसेच शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील जनसंपर्क अधिकारी शरद अवचार, तंत्रज्ञ विजय नागरगोजे, डॉक्टर ईशानी बीटीओ, डॉक्टर अश्विनी देसाई, तंत्रज्ञ शामराव जोंधळे, तंत्रज्ञ अतुल ताकसांडे, प्रज्ञा भवरे यांच्यासह रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन करण्यासाठी परिश्रम घेतले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते सुनील चव्हाण यांची महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन पणन मुंबईच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते सुनील चव्हाण यांची महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन पणन मुंबईच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अतिशय मानाची संस्था असलेल्या या मार्केटिंग फेडरेशनच्या संचालकपद हे सुनील चव्हाण यांना बिनविरोध मिळाल्याने तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात उदयोन्मुख व सहकाराचा गाढा अभ्यास असणारे सुनील चव्हाण यांची भावी राजकीय वाटचाल अधिक जोमाने होणार असून त्यांच्याच नेतृत्वात नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याने नुकतेच 1 लाख टन ऊस गाळप करून एक चांगला टप्पा पार केला आहे. बरेच वर्ष बंद पडलेला कारखाना चालू करून ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्या जीवनात नवी पहाट निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला असल्याने शेतकरी व कामगार खुश आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा कारखाना पुन्हा उभा करून ऊसाचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यातच मार्केटिंग फेडरेशनवर त्यांची निवड ही सार्थ असून या पदाच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी जनतेची सेवा करणार असल्याचा मानस सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला असून त्यांना मिळालेल्या या पदामुळे तुळजापूर तालुक्यातील जनतेने आनंद व्यक्त केला. अनेक गावांमध्ये फटाके फोडून पेढे वाटून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. हाणेगाव येथील हिरेमठ संस्थानचे श्री श ब्र 108 शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव संपन्न झाला. हाणेगाव येथील हिरेमठ संस्थानचे श्री श ब्र 108 शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव सोहळा श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी भगवतपाद काशीपीठ वाराणसी उत्तर प्रदेश व शिवकीर्तनकार वेदांताचार्य श ब्र 108 दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. येथील हिरेमठ संस्थानचे मठाधिपती श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सव सोहळ्यानिमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता गावातील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी असंख्य महिला, पुरुष, बालभक्तगण उपस्थित होते. संध्याकाळी 5 वाजता भव्य मंडपात धर्मसभा घेऊन कीर्तन करण्यात आले. यावेळी लक्षणीय उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचा 25वा पट्टाभिषेक रजत महोत्सव निमित्त तुलाभार व रजत किरीट धारणा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर उपस्थित शिवाचार्यांचे आशीर्वचन व दर्शन आणि महाप्रसाद अन्नदान करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र या तिन्ही राज्याचे साधू संत भक्तांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील सर्वधर्मीय लहान मोठ्यांनी मनापासून परिश्रम घेतले, तर राजकीय, सामाजिक, व्यापारिक, पत्रकार क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावून संतांचे आशीर्वाद घेतले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर विद्यापीठाने जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा गुणवत्ता वाढविला. राज्यपाल रमेश बैस यांनी काढले गौरवोद्गार. सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन 12वी बोर्ड परीक्षेला झाली सुरुवात. कॉपीमुक्त परीक्षेवर शिक्षण विभागाचे लक्ष. कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा. शहराच्या विकासासाठी 1157.22 कोटीच्या अंदाजपत्रकास अखेर महापालिका आयुक्त शीतल दिघींनी दिली मान्यता. स्थायी समितीने लेखा शीर्षांतर्गत केले काही किरकोळ फेरबदल. आणि पुणे ते सोलापूर महामार्गावरील देवळी पाटीजवळ ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी. सुमारे 6 कोटी 2 लाख किमतीचा एमडी अंमली पदार्थांचा साठा केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.